आता मी पुण्यातील एका स्वामिनी हॉस्टेलवरती आहे, जिथं आपण बघू शकतो की आतमध्ये गॅस जी आहे ती बंद करण्याची वेळ आली असून सध्या चुली पेटवून इथं विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवण्यात येते. इथं सगळ्या मुली ज्या आहेत त्या बसलेल्या पाहायला मिळतात, जेवण करतायत. सध्या दुपारची वेळ आहे, मात्र सध्या तरी आपण बघू शकतो की या युद्धाचे परिणाम जे आहेत ते आता विद्यार्थ्यांवरती होऊ लागलेले आहेत. सध्या इंधन आणि गॅसची टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याची पाहायला मिळते, ज्याच्यामुळे कमर्शियल गॅस जे आहेत ते सरकारकडून त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. घरगुती साठी कमी पडू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र सध्या मेस जे आहेत ते कुठेतरी बंद होण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. काल 3 मेस बंद झाले आणि बाकीच्या ज्या मेस आहेत त्या आता चूल उभारून विद्यार्थ्यांचे जेवण जे आहे ते बनवताना पाहायला मिळते. आता आपण बघू शकतो की उन्हाळ्यामध्ये JEE नीट अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्याच्यामुळे हे विद्यार्थी घरी देखील जाऊ शकत नाहीत. सर, काय सांगाल की तुमच्याकडे आता चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे या सगळ्यात? पण आता ॲक्च्युली कालपासून कमर्शियल गॅसेस जे आहेत ते टोटली बंद केलेले आहेत गव्हर्नमेंटनं. आणि त्याच्यामुळं माझ्या इथं कसं JEE नीट करणाऱ्या मुलींची संख्या आहे ती माझं हे जे हॉस्टेल आहे याच्यामध्ये फक्त JEE नीट करणाऱ्या मुली आहेत. आम्ही त्यांनाच ॲडमिशन देतो. पण साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम असते. आता ज्या मुली ह्या बघतायत तुम्ही 12वीची एक्झाम दिलेली आहे, त्यांनी गावी जाऊन त्या परत आलेल्या आहेत. शेवटचं जे रिव्हिजन असेल किंवा बाकीचं काही डाऊट सेशन असतील, त्या मोठमोठे क्लासेस इथे आहेत, झा, ॲलन, फिजिक्सवाले यांच्या मुली आहेत त्यामुळे त्या घरी जाऊ शकत नाही. मग आता गॅस सिलेंडर तर मिळत नाही. त्यामुळं आता काय केलं आम्ही, काल चूलच घातलेली आहे. सोबतच आम्ही इंडक्शन जे आहे कॉईल बेसिसवरती जे असतं ते खरेदी करून आणलेलं आहे आणि त्याच्यावरती चपात्या बनवणं किंवा बाकीच्या गोष्टी बनवणं ह्या प्रयत्न आमचा चालू आहे. पण पूर्वी जो स्वयंपाक जे चपाती बनवायला 2 तास लागायचे, आता 5-5 तास झाले तर आम्हाला 500 चपात्या आम्हाला लाटता येणं झाल्या. जसं काल गणेश शेट्टी जे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं होतं की या सगळ्याचे परिणाम सर्वप्रथम जे